लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की आता इकडे रम्याने खूपच माती खाल्लेली असते. त्याचबरोबर गुरुजींनी ऐनवेळी एंट्री केलेली असते आणि रम्या आणि विजयच्या लग्नाला 4 चांद लावण्याचं काम त्यांनी केलेलं असतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, फार इंटरेस्टिंग आहे बरं का. तर आता आपण पाहतो इथे वसू ही गेस्ट रूममध्ये असते आणि त्यामुळे आता तिची चिडचिड होत असते. गेस्ट रूममध्ये AC सुद्धा चालत नसतो आणि तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, ह्या आशाने पण ना ह्या गेस्ट रूमची अवस्था काय करून ठेवली कळतच नाही. आता रम्या तिथे आलेली असते आणि तेवढ्यातच वसू दचकते आणि म्हणते, काय गे रम्या, वेडी आहेस का? आत्ता आईचा पदर धरून चालण्याची वेळ संपली आहे. अगं आता नवऱ्याचा पदर धरून चालायची वेळ आहे, तर तू आईच्या खोलीत काय करतेस? तेव्हा आता रम्या चिडते आणि म्हणत असते, तुझं पण काय चाललंय, गप्प बस जरा. त्या आत्ताच विजयची चांगली वाट लावून आले. तेव्हा वसू म्हणत असते, म्हणजे नेमकं काय केलंस बाई तू त्याला? त्यावर तो म्हणत असतो, ती म्हणत असते, बघितलंस ना, त्या काव्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्यात. त्या काव्याने काय केलंय तुला माहिती आहे का? त्या काव्याने ना आमची खोली सजवली आहे आणि खोली सजवल्यानंतर त्यात हा भरीसभर म्हणजे विजय काय म्हणत होता तुला माहिती आहे का? काय म्हणत होता? लागला म्हणायला, तू सुरू करतेस का मी सुरू करू? मग त्याला असं वाटत असेल की आज ना उद्या आपलं लग्न होणारच आहे म्हणून. तेव्हा रम्या म्हणते, आई तू पण डोक्यावर पडलीस का? वेडी आहेस का? काय चाललंय तुझं? अगं मग हो, त्यात काय एवढं? तसंही विजयराव ना चांगले माणूस आहेत गं. त्यांना असं वाटतं की नंतर तरी तुम्हा दोघांचं लग्न होणारच आहे ना. तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते, नाही, मला तर असं वाटतं ना की त्या काव्याला उशी घ्यावं आणि तिला मारूनच टाकावं. आणती इकडे उशी आणतेस की नाही? आता उशीचं काय करणार आहेस? तुला म्हटलं ना उशी घेऊन इकडे ये म्हणून. आणि तेव्हा लगेच आता वसू उशी घेते आणि उशी घेऊन रम्याकडे येते. त्यावर आता वसू म्हणत असते, नेमकं काय करणार आहेस या उशीने? त्यावर रम्या उशी घेते आणि वसूच्या तोंडावर ठेवते आणि दाबत असते. तेव्हा वसू म्हणत असते, अगे डोक्यावर पडलीस का? काय करतेस रम्या? सोड, मला त्रास होतोय. त्यावर रम्या म्हणत असते, सेम असंच करणार आहे मी त्या काव्याचं, कारण काव्याला ना इथे उशी घेऊनच मी मारून टाकणार आहे. आज ना तिने सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात. आज तिने आमची रूम सजवली आणि आमची रूम सजवून सगळ्या गोष्टी केल्यात. त्या विजयचं जसं थोबाड फोडलंय ना, तसंच इथे त्या काव्याचं सुद्धा थोबाड फोडावं लागणार आहे. काय सांगतेस काय? तू विजयला मारलंस? हो, दिली मग एक ठेवून, कारण मला रागच तेवढा आला होता ना, मग काय करणार? असं आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काव्या आणि इथे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात, ते सुद्धा संध्याकाळच्या वेळेलाच. आणि तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, अशी सटाक ठेवून दिली ना त्या रम्याने विजयच्या कानाखाली. त्यावर लगेच आता सर्वजण म्हणत असतात, काय काय सांगतेस काय? तेव्हा ती म्हणत असते, हो, मी अगदी बरोबर बोलते आणि जे काही सांगते ते अगदी खरं आहे. अशा पद्धतीने मारली ना त्या रम्याने विजयच्या कानाखाली. हो, मी तिथेच होते, मी सगळं काही ऐकत होते ना. त्यावर आता इकडे मिथून म्हणत असतात, काय सांगतेस काय काव्या तू? हो, मी अगदी बरोबर सांगते, त्याला चांगलंच धुतलेलं आहे त्या रम्याने. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इथे मिथून म्हणत असतात, म्हणजे हे सगळा दिखावा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्या फक्त आणि फक्त दाखवण्यासाठी, म्हणजे हे लग्नसुद्धा खोटं आहे. त्याच वेळेला आता सर्वजण म्हणत असतात, हो, हे लग्नसुद्धा खोटं आहे आणि त्याचबरोबर इथे ते सगळं खोटं बोलत आहेत, काहीही खरं नाही आहे, सगळं खोटं आहे. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, मी माझ्या कानाने ऐकलंय, एवढे भांडत होते ना की काही विचारू नका. आणि त्याच्यानंतर रम्या जी आहे ना ती तिथून निघून गेली गेस्ट रूममध्ये वसू आत्याकडे. आता हे सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता सर्वांना खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं. त्यावर काव्या म्हणत असते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे सर्व काही नाटक आहे आणि ही लोक फक्त आणि फक्त इथे नाटकच करत आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की हे अजिबात काहीच खरं नाही आहे. ती जी रम्या आहे ना, रम्या फक्त आणि फक्त इथे कटकारस्थानं करते आणि मला तर असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वसवात त्याला सुद्धा माहिती असाव्यात. त्याच वेळेला मिथून म्हणत असतात, बरोबर बोलताय तुम्ही. ते वसवात त्याला असं वाटत असेल की आपण डोळे मिटून दूध पिल्यावर मांजरीसारखं आपल्याला कोणीच पाहत नाही, पण सगळं जग पाहत असतं, पण ते त्यांना कुठे कळतंय
असं मिथुन म्हणत असतात. त्याचबरोबर आता लगेचच मान्य म्हणत असते, बरोबर बोलताय मिथुन भाऊजी तुम्ही, पण ह्या सगळ्या गोष्टींचा काहीतरी सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. दुसऱ्या बाजूला आता इकडे कानाखाली खाल्ल्याला जो विजय आहे तो खोलीमध्ये तसाच कॅन्डल समोर बसलेला असतो आणि खूपच इथे ट्रेसमध्ये असतो. इथे डोक्याला हात लावतो आणि विचार करत असतो, माझं नेमकं काय चुकतंय, काय प्रॉब्लेम काय होतोय माझ्या बाबतीत, ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, नेमकं इथे काय चूक झालेली आहे. रम्याने सरळ सरळ माझ्या कानाखाली मारली आहे, रम्या मला फसवते का, रम्या माझ्यासोबत डबल गेम खेळते का, नाही कुठेतरी काहीतरी पाणी मुरते, काहीतरी चुकतंय, ही रम्या ना माझ्यासोबत नक्कीच डबल गेम खेळते, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता संध्याकाळची वेळ असते, बरीच रात्र झालेली असते आणि त्यावेळेला मात्र आता रम्या रात्रीच्या वेळेलाच उशी घेऊन काव्याच्या खोलीकडे आलेली असते आणि काव्याच्या डोक्यावरच आता इकडे ती उशी ठेवते आणि गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत असते. काव्या मात्र गाढ झोपलेली असते आणि त्याच वेळेला उशीचा दाब जास्त पडतो. काव्या पाय चोरत असते पण शेवटी काहीही होत नाही. तर प्रेक्षकांनो, हे खरं नाहीये, तर हे फक्त आणि फक्त इथे वसूला पडलेलं स्वप्न आहे. आता वसू रात्रीच जागी होते आणि रम्या 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 करून ओरडत असते. बाजूला पाहते तर उशी नसते, रम्या नसते आणि मग वसू म्हणत असते, अगो बाई काय झालंय हे, रम्या इथे माझ्या जवळ सुद्धा झोपली नाही, उशी सुद्धा नाही, हिने काही खरंच मला स्वप्न पडले, काव्याला मारलं वगैरे की काय, असं बोलते आणि बाजूला उठून आता लगेचच तिला शोधण्यासाठी जाणार. तेवढ्यातच आता पडद्याजवळ रम्या उशी हातामध्ये घेऊन उभी असते आणि तेवढ्यातच आता वसू म्हणत असते, काय गे रम्या, काय हे, काय भूतासारखी फिरत असतेस ग, अगं वेड लागलंय का तुला, अगं काय हे आणि उशी घेऊन काय करतेस. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई तुला खरंच वाटलं का की मी इथे ही उशी घेऊन काव्याला मारायला वगैरे गेली म्हणून, अगं बघ ना किती गरम होत आहे, एकतर AC पण नाही आहे ह्या रूममध्ये, काय करायचं ना तेच कळत नाही. अगं पण रम्या असं कोण वागतं, रूममध्ये AC नाही आहे तर मग असं कोणी वागतं का, उशी घेऊन अशी काय ग इथे भूतासारखी उभी राहिलेली आहेस. त्यावरती म्हणत असते, कळत नाही ना, तो जो काही तुझा नागोबा आहे ना, तो सुद्धा, कोण नागोबा, तोच ग, तो विजय. अच्छा विजयराव का, हां तो बसलाय ना तिथे डल्ला मारून माझ्या खोलीमध्ये, मग मला सुद्धा तिथे जाता येत नाहीये, गरम होतंय ग खूप जास्त. त्यावर वसू म्हणत असते, बरं चल ये इथे, तुला मी हवा घालते, चल जरा, म्हणजे तुला जरा बरं वाटेल, ये बरं इथे. असं म्हणून आता वसू तिला बेडवर बसवते आणि त्यानंतर तिच्यावर पेपर घेते आणि गारगार वारा घालत असते. तेव्हा आता बरं वाटते का बाळा तुला. त्यावर रम्या म्हणत असते, हो गाई खरं सांगू का, आता ना खूप बरं वाटते, खूप छान वाटते बघ, काय करू ना, खूप जास्त गरम होत होतं आणि गरम होत असल्याने ना मला कळतच नाही की काय करावं म्हणून. आता लगेचच इकडे वसू म्हणत असते, पण काय ग, मला तर खूप भीती वाटली बाई, खूप घाबरले मी, तू तिथे उशी घेऊन उभी होतीस ना त्यावेळेला. आता पुन्हा रम्या म्हणत असते, मला एक गोष्ट सांग आई, अगं मुलांनी आईवडिलांना घाबरायचं, तर इथे आईवडीलच मुलांना घाबरतायत, म्हणजे तूच मला घाबरतेस, काय चाललंय तुझं, तुला असं खरंच वाटतं का की मी इथे उशी घेईल आणि काव्याचा उशीने जीव घेईल म्हणून, काव्याला उशीने मारून टाकेल, असं तुला वाटतंय का. त्यावर वसू म्हणत असते, हो गं बाई मला अगदी बरोबर आणि त्याच पद्धतीने वाटलं होतं की नक्कीच तू इथे तिला मारतेस की काय. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, आई पण मला एक गोष्ट सांग, जर मी काव्याला मारलं आणि मग काय होईल ग. त्यावर वसू म्हणत असते, अगं वेडी आहेस का तू, तू तिला मारायचा का बरं विचार करतेस. हे बघ बाई, उगचच त्या काव्याला काय करायचंय ते कर, पण उगचच तिच्या बाळाला वगैरे मारू नकोस हां तू. त्यावर रम्या म्हणत असते, बाळाला मारू नको म्हणजे मला नाही समजत आहे, मग बाळाला जर मारलं तर काय होणार आहे, ह्या गोष्टी तू सांगू शकतेस का. त्याच वेळेला आता इकडे रम्या म्हणत असते, आई पण मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी गुरुजींनी काय बरं सांगितलं होतं, म्हणजे काव्याच्या हातामध्ये बाळ आहे असं भाकीत केलं होतं की नाही. त्यावर आता वसूला सुद्धा गुरुजी आठवतात आणि गुरुजी म्हटलेले होते की मी पाहतोय की काव्याच्या हातामध्ये बाळ आहे. मग आता रम्या म्हणत असते, गुरुजींनी हे सांगितलं होतं की काव्याच्या हातामध्ये त्यांना बाळ दिसतंय, पण ते बाळ कोणाचं दिसतंय हे काही त्यांनी सांगितलं नव्हतं, बरोबर की नाही. हो ग, तू अगदी बरोबर बोलतेस, ते बाळ कोणाचं आहे हे मात्र अजिबातच त्यांनी सांगितलं नव्हतं, पण मग ते बाळ कोणाचं असेल काय असेल ह्या गोष्टी तर समजतच नाहीत. त्याच वेळेला आता रम्या म्हणत असते, बरोबर आहे, मग मला एक गोष्ट सांग, ते बाळ इथे तिचं नसेल तर ते बाळ इथे नंदिनीचं सुद्धा असू शकतं की नाही, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, म्हणजे ते बाळ नंदिनीचं असेल असं तुला का वाटतंय. त्यावर ती म्हणत असते, हो कारण मला एक गोष्ट सांग, जर ते बाळ नंदिनीचं असेल आणि काव्याचं बाळच नसेल तर
त्याच वेळेला आता इकडे वसू खूप घाबरते आणि म्हणत असते, ए बाई रम्या, तू काय करणार आहेस, मला जरा सांगणार आहेस का? तेव्हा ती म्हणत असते, मी काय करणार आहे ना आई, ते मी तुला आत्ता नाही सांगणार, पण करणार आहे तर ते नक्कीच काहीतरी विशेष करणार आहे आणि ते विशेष केलेलं झालंच पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे वसू म्हणत असते, ए बाई, पण तुला एक गोष्ट सांगू का, असं बाळाला मारणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या नसतात बरं का. आपण जेव्हा गावाला राहत होतो तेव्हा तुला आठवतंय का, मी तुला सतत म्हणायची की त्या समोरच्या वाड्यामध्ये जाऊ नकोस म्हणून, कारण तिथे ना, हो माहिती ना, तू मला सतत तिथे जाऊ नको असं सांगायचीस, कारण तिथे ना सुनंदा नावाचं कोणीतरी राहत होतं आणि सुनंदा नावाचं कोणीतरी राहत असल्याने आता तू मला त्या सर्व काही गोष्टी इथे सांगायचीस आणि त्यामुळेच आता लगेचच इकडे ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने व्हायच्या, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तुला सांगू का, तिचं बाळ ना गेलं होतं ग, राहिलं नाही. मग तुला सांगू, तिला ना वेड लागलं आणि वेड लागल्याच्या नंतर ना ती काय करायची तुला माहिती आहे का, सतत त्या पाळण्याची दोरी हातामध्ये घ्यायची आणि पाळण्याची दोरी हातामध्ये घेऊनच ती पाळणा सतत इथे झुलवत राहायची, सतत कंटिन्यू पाळणा ती झुलवत राहायची. आणि तुला सांगू का, हे सतत कंटिन्यू तसंच व्हायचं. वेड लागलं होतं पण तिचं बाळ ह्या जगामध्ये नव्हतं. त्याच वेळेला आता रम्या म्हणत असते, म्हणजे आई खरंच असं होतं का? हो ग रम्या, खरंच असं होतं आणि सेम त्या सुनंदाचं सुद्धा तसंच झालं होतं. तुला सांगू, आत्ता जवळपास ती 60 वर्षाची आहे आणि 60 वर्षाची असतानासुद्धा अजूनसुद्धा तिची तीच अवस्था आहे. त्याच वेळेला आता इकडे रम्या म्हणत असते, अरे वा, म्हणजे असं होऊ शकतं, म्हणजे हे सगळं ती काव्याच्या बाबतीत करण्याचा विचार करत असते. आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशीची सुंदर अशी सकाळ झालेली असते आणि सुंदर अशी सकाळ झाल्यानंतर आता इथे जीवा पाहतो तर काय, नंदिनी मस्त त्याच्या अंगावर हात टाकून झोपलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो, खरं तर ना असं झोपेमध्ये किती गोड दिसते, किती छान दिसते नाही, पण जेव्हा जागी असते ना तेव्हा मात्र इथे हा जो काही तिचा निरागसपणा, हा जो काही गोडपणा आहे ना, तो कुठे जातो ना, गायब होतो ना, तेच मला कळत नाही, असं आता इथे तो म्हणत असतो. तेव्हा हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की आता लगेचच नंदिनी उठून बसते आणि उठून बसल्यानंतर म्हणत असते, काय म्हणताय, तुम्हाला असं वाटतं का की इकडे मी जेव्हा उठून बसलेली असते किंवा मी जागी असते तेव्हा निरागस नसते, गोड नसते, तुम्हाला असं वाटतंय? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, म्हणजे काय तू जागी होतीस, तू झोपलेली नव्हतीस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही, अजिबातच नाही, मी झोपलेली वगैरे काहीच नव्हते, मी जागीच होते. आणि काय हो जीवा, असं बोलतात का बायकोच्या बाबतीत? नाही ग, तसं नाही, पण तुला सांगू का, मी हे सगळं काही का बोललोय, कारण जेव्हा तू जागी असतेस ना तेव्हा गोड दिसतेस आणि आता बघ ना, तू एवढ्या छान माझ्या अंगावर हात टाकून झोपली होतीस आणि त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. पण त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते, हो जीवा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता जेव्हा मला 8वा 9वा महिना लागेल ना किंवा 7व्या महिन्याच्या नंतरच तुम्हाला ना म्हणजे तुम्हाला ना माझ्या अंगावर हात वगैरे टाकून नाही झोपता येणार आहे, म्हणजे तुम्हाला ना फक्त आणि फक्त इथे मग तुम्हाला ना बाळ आल्यानंतर हे सगळं काही नाही करता येणार आहे, असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. हो म्हणजे आता बघा, मुलगी येणार, मुलगा येणार ना, मग आता मुलगी नाही, मुलगा नाही येणार, मुलगीच येणार आहे. हो हो चालेल ना, मुलगीच येणार आहे, मान्य मला सगळं काही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना लगेचच आता इकडे जो काही जीवा आहे तो जीवा म्हणत असतो, खरं सांगू का नंदिनी, तू ना आत्ता फार गोड दिसतेस. मग आता नंदिनी म्हणत असते, हो जीवा, आत्ता कसं आहे ना, म्हणजे मी जेव्हा 7व्या महिन्यानंतर कशी दिसेल आणि त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, इथे ना माझ्यावरचं प्रेम कमी होतं, म्हणजे आत्ता माझी जशी फिगर आहे ना तशी मला ती नंतर तुम्हाला दिसणार नाही, नंतर ती थोडीशी वेगळी होईल आणि त्याच्यानंतर मग बऱ्याचदा ना इथे नवऱ्यांना ना बायका आवडत नाहीत, त्यांना असं वाटतं की नाही नाही, ह्या बायका चांगल्या नाहीत, ह्या नवऱ्यांना आवडल्या नाही पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी बायकांच्या बाबतीत होतात, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही या नंदिनी, अजिबात असलं काही होणार नाही, माझ्या बाबतीत असं काही होणार नाही, मला तू जशी आहेस तशीच फार
आवडतेस आणि कायम तू तशीच राहणार आहेस, माझ्या बाबतीत तसं काहीच नाही होणार आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हो कळतंय ना, ही जी काही घरातली हिरवळ आहे ना ती हिरवळ मात्र आवडणार नाही, मग ना बाहेरचं जे काही गुलाबाचं फूल आहे ना तेच आवडेल, असं ती मुद्दामून म्हणत असते. त्याच वेळेला तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं, हे गुलाबाचं फूल आणि हिरवळ आणि ह्या सर्व गोष्टी काय आहेत नंदिनी, असं का बोलतेस तू? तेव्हा ती म्हणत असते, हो का, आत्ता तुम्हाला समजत नाहीये का, पण समजेल ना तुम्हाला लवकरच, बऱ्याच काही गोष्टी इथे समजतील आणि जेव्हा समजतील ना तर मग तेव्हा काय होईल कळणार नाही. त्याच वेळेला आता इकडे जीवा मात्र पोट दुखुस्तोवर हसण्याचं काम करत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता जो विजय आहे ना तो विजय छान असं आवरून वगैरे तयार झालेला असतो आणि तेवढ्यातच आता रम्या बेडवर बसलेली असते. आता जेव्हा रम्याला तो पाहतो ना, रम्याला पाहिल्याबरोबर स्वतःच्या गालाला हात लावत असतो आणि स्वतःच्या गालाला हात लावल्यानंतर इकडे आता त्याला रात्रीचं ते कानाखाली मारलेलं ते सगळ्या काही गोष्टी त्याला आठवतात आणि त्याच वेळेला स्वतःच्या गालाला हात लावत असतो आणि रम्याकडे पाहत असतो. आता रम्याकडे पाहत असताना आपण पाहतो की आता रम्या म्हणत असते, सॉरी ना विजय, पण तो मात्र तिच्याशी काही बोलत नाही. त्याच वेळेला आता तिथे समोर सोफ्याच्या खुर्चीवर एक कागद तिने लिहून ठेवलेला असतो आणि त्यावरती त्याच्यासाठी स्वारी असं लिहिलेलं असतं. जेव्हा स्वारी असं तो बघतो आणि त्याच वेळेला एका झटक्यात मात्र त्याचा राग निघून जातो. आता एका झटक्यात त्याचा राग निघून गेल्यानंतर लगेचच आता तो तिच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणत असतो, खरंच स्वारी का, म्हणजे रम्या तू मला आता हे स्वारी म्हणतेस ना ते पाहून मला सुद्धा आनंदच झालाय. तेव्हा आता लगेचच ती म्हणत असते, त्याचं काय ना विजय, खरं सांगू का तुला, खरं तर ना इथे मी रात्री तुझ्यासोबत तसं वागायला नको होतं, त्या सगळ्या गोष्टी ना मला नंतर समजल्या, पण मी थोडीशी ना, तुला माहिती ना मी कशा पद्धतीची मुलगी आहे, काय आहे हे सगळं काही, आणि ते माझ्याकडून ना रात्री थोडंसं चुकून झालं, त्यासाठी खरंच विजय अगदी मनापासून स्वारी बरं का. त्याच वेळेला आता इकडे विजय म्हणत असतो, ठीक आहे रम्या, इट्स ओके, मीच खरं तर थोडंसं जास्त केलं, मला थोडासा म्हणजे वेळ घ्यायला हवा होता, पण मी थोडासा वेगळ्या ह्यानेच विचार केला, खरं तर मी तुला सॉरी म्हणतो, असं आता इथे तो बोलत असतो. चला बाबा आता आवरायला लागेल, कारण आज मात्र ऑफिसला जायचं आहे, बाद झाल्या सुट्ट्या वगैरे खूप झाल्या, कामाकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं आता तो बोलतो आणि लगेचच आता रम्याला म्हणत असतो, चल दे तो लॅपटॉप. तेव्हा रम्या लॅपटॉप देते आणि म्हणत असते, मी सुद्धा तुझ्याबरोबर तुझं ऑफिस जॉईन करू का, असं म्हटल्याबरोबर आता विजयच्या हातून लॅपटॉप खाली पडत असतो आणि विजयच्या हातून खाली लॅपटॉप पडल्याबरोबर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, काय म्हणालीस तू, हां म्हणजे मी सुद्धा तुझ्याबरोबर ऑफिस तुझं जॉईन करू का. त्याच वेळेला आता इकडे विजय म्हणत असतो, नाही अजिबातच नाही रम्या, हे बघ तू माझ्या ऑफिसमध्ये आलेली मला आवडेलच, पण तुला एक गोष्ट सांगू का रम्या, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की तू माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझी बॉस झालेली मला आवडेल, ना की कोणाच्या हाताखाली काम केलेली रम्या मला आवडेल, आणि त्यामुळे मी तुला नको म्हणत आहे. मला तू माझ्या ऑफिसमध्ये आलेली जरी आवडली तरी सुद्धा जे काही बोर्ड ऑफ डिरेक्टर आहेत ना ते ह्या सगळ्या गोष्टी ॲग्री करणार नाहीत, त्यामुळे मला तुझा झालेला अपमान आणि त्याच गोष्टी नाही सहन होणार, आणि म्हणून मी नको म्हणतोय, बस एवढंच कारण आहे. असं म्हणून तो आता म्हणतो, ठीक आहे मी आता आवरायला घेतो. आता विजय तर आवरायला घेत असतो प्रेक्षकांनो, पण इकडे रम्या आता म्हणत असते, बरं झालं एकदाच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात, नाहीतर हा जो काही विजय आहे ना हा तर डोक्यावरच बसला असता, आणि त्याचबरोबर त्याने मला माफ केले ना हे सुद्धा बरं झालं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे जी काही आता जो काही जीवा आहे त्याला ऑफिसला जायचं असतं, आणि जीवाला ऑफिसला जायचं असल्या कारणाने आपण पाहतो की आता लगेचच इकडे जो काही इकडे जीवा आहे तो म्हणत असतो, अगं ये आई आण लवकर, आण पटापटा घेऊन ये सगळं काही, असं आता तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता इकडे जी काही मानिनी आहे ती मानिनी मात्र धावतच येते आणि त्याच्यासाठी ज्यूस वगैरे घेऊन येते आणि म्हणत असते, अरे ए मेल्या जरा हळू पे ना, किती किती अरे ठसका लागेल. त्यावर तो म्हणत असतो, अगं काय सांगू तुला, काय ते ट्रॅफिक आणि काय त्या गोष्टी आणि ते सगळं काही झाल्यामुळे ना मला आता इकडे फारच जास्त टेन्शन येतंय, कळतच नाही नेमकं काय करावं आणि काय नाही ते, असं सुद्धा
आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की तेवढ्यातच आता नंदिनी आलेली असते आणि नंदिनी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, असंच जाणार आहात का, बॅग घेऊन जाणार नाही आहात का. त्यावर लगेच आता मानिनी म्हणत असते, हो, कारण मला तर असं वाटतंय की ह्याचा पोरगा सुद्धा ना इकडे अशाच पद्धतीने बॅग विसरून शाळेमध्ये दप्तर ठेवूनच घरी जाईल बरं का. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, नाही हा पोरगा नाही आहे, पोरगा नाही आहे, आम्हाला मुलगीच होणार आहे. अच्छा, तुम्हाला सांगितलंय का, काय गे नंदिनी, मला एक गोष्ट सांग, तुम्हाला इथे गुरुजींनी काही संकेत वगैरे दिलेला आहे का. त्याचबरोबर आता जीवा म्हणत असतो, तुझे ते गुरुजी आणि ते सगळे ठेव बाजूला, काय गे ते गुरुजी सतत आपलं इकडे काही ना काही घेऊनच इकडे फिरत असतात, काही नाही सांगितलेलं आम्हाला, कळलं का तुला, असं आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे हे सर्व काही झाल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, बरं चल मी येतो, कारण मानिनी त्याला जवळजवळ ओरडलेलीच असते आणि मानिनी ओरडल्यानंतर आता लगेचच जो काही जीवा आहे ना तो जीवा तिथून निघून जात असतो. तेवढ्यातच आता नंदिनी म्हणत असते, ताई आवर लवकर, आपल्याला ना आज रुटीन चेकअपसाठी जायचं आहे. आता जाणारा जीवा लगेच थांबतो आणि म्हणत असतो, काय 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 मला एक गोष्ट सांगा, तुम्ही रेग्युलर रुटीन चेकअपसाठी जाणार आहात आणि मग नाही मी आज ना इथे ऑफिसला जातच नाही, मी आज सुट्टी घेतो. नाही त्यावेळेस आता काव्या म्हणत असते, भाऊजी तुम्ही काळजी करू नका, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुमच्या बायकोला मी व्यवस्थित सुखरूप घरी घेऊन येईल आणि त्याचबरोबर व्यवस्थित रुटीन चेकअपसुद्धा करेल. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, कारण इथून पुढचे चेकअप आणि ते सगळं काही आम्ही दोघींनी एकत्र करायचं ठरवलं आहे, असं नंदिनी आता सांगत असते. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला एक सर्वात महत्त्वाची आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशी गोष्ट, नंदिनी चेकअपसाठी गेलेली असते. आता चेकअप झाल्यानंतर डॉक्टर तिला काही सल्ले देत असतात. डॉक्टर म्हणत असतात, हे बघा तुम्ही खरं तर फार छान आहात, हेल्दी आहात, पण तुम्हाला सांगू का, तुम्हाला बाळाची न्यूज ना थोडीशी उशिरा समजली. बाळाला आता कितीतरी आठवडे येऊन झालेले आहे तुमच्याकडे, पण तुम्हाला ना ही न्यूज उशिरा समजलेली आहे. पण तुम्हाला सांगू का, तुमचं बाळ हेल्दी आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट मी सांगते आणि ती म्हणजेच की हे बघा, आता तुम्ही आणखी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा तुमच्या रिपोर्ट्सचा प्रॉब्लेम झाला होता ना तेव्हा तुम्ही खूप जास्त अपसेट होतात, पण काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे तुम्हाला. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे तुम्ही आता निरोगी राहणं, त्याचबरोबर हेल्दी खाणं आणि स्वतःला छान आनंदात ठेवणं, ह्या गोष्टी फार जास्त महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. हे सगळं काही तुम्ही करू शकता. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, कधीतरी घरात आपण एकट्याच असतो, मग थोडासा मूड ऑफ होतो, मग त्यावेळेला काय करायचं माहिती का तुम्हाला, मग त्यावेळेला एक काम करायचं, घरामध्ये थोडंसं म्युझिक लावायचं आणि घरामध्ये थोडंसं म्युझिक लावल्यानंतर त्याच्यावरती थोडासा डान्स करायचा आणि डान्स केल्यानंतर आता आपण स्वतःला इकडे थोडंसं व्यवस्थित हे करू शकतो. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुम्ही पहिल्याच डॉक्टर असाल की ज्या आता इथे आईला प्रेग्नेन्सीमध्ये नाचायला सांगतात. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणत असतात, ढोल ताशाच्या ह्या गजरावर नाचायला नाही सांगत आहे मी तुम्हाला, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हलकंसं म्युझिक लावून तुम्ही नाचू शकता, असं आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर प्रेक्षकांनो नंदिनी म्हणत असते, ठीक आहे चालेल, माझी काहीच हरकत नाही. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे रम्याची वाट लावायचंच ह्या लोकांनी ठरवलेलं असतं. त्यासाठी इकडे आता काव्याने हार आणलेले असतात आणि काव्याने हार आणल्यानंतर आपण पाहतो इकडे नंदिनी अक्षदा घेऊन आलेली असते आणि त्याचबरोबर जीवाकडे आता इथे अंतरपाठ असतो. तर इथे जो पार्थ आहे ना त्या पार्थकडे आपण पाहतो की इथे आता त्याने मंगळसूत्र आणलेलं असतं, ते म्हणजेच की रम्यासाठी. मग आता आम्ही तुझं लग्न एन्जॉय केलं नाही, आम्ही तुझं लग्न बघितलं नाही आणि त्यामुळे आम्हाला तुझं लग्न पुन्हा लावायचं आहे, असं ते म्हणत असतात. आणि चला मग आता तयारी करा रम्या, लग्न लावायला तू तयार आहेस ना, लग्नासाठी तू रेडी आहेस ना, असं सुद्धा ते इथे बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो आता इकडे रम्या म्हणत असते, काय चाललंय हे तुमचं, तुम्ही वेडे आहात का. तेव्हा काव्या म्हणत असते, आम्ही वेडे नाही आहोत, पण आम्हाला तुझं लग्न पाहायचंय ना, आणि
त्यामुळेच आम्ही हे सगळं काही इथे करत आहोत. काय गे रम्या, लग्न करण्यासाठी तू तयार आहेस ना? मग आता इकडे जीवाने अंतरपाठ दाखवलेलं असतो तेव्हा रम्या म्हणत असते, पण तुम्ही हे सगळं काही केलंय, पण लग्न लावण्यासाठी मंत्र म्हणण्यासाठी इथे गुरुजी नको का? गुरुजी हवेत ना? त्याच वेळेला आता इकडे गुरुजी दाराशी आलेले असतात आणि गुरुजी म्हणत असतात, जिथे माझी गरज आहे तिथे मी नेहमीच हजर असतो. असं म्हणून आता गुरुजी म्हणत असतात, रम्या मी तुझं लग्न लावण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की सगळेजण आता येणाऱ्या गुरुजींकडे पाहतच असतात, कारण यावेळी गुरुजींनी अगदी धमाकेदार आणि त्याचबरोबर व्यवस्थित आणि पाहिजे त्यावेळेलाच एंट्री केलेली असते. तर पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.